नीट पेपर फुटी घोटाळ्यावरून राज्यासह देशाचं राजकारण तापलं आहे. परिणामी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या 2 आठवड्याहून अधिक काळापासून उपोषण करत आहेत. अशातच आता त्यांची तब्येत खालावत असताना देशभरातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने कारवाईचा धडाका लावत महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, लातूर, बीडमधून अनेकांना अटक केली आहे. तर या प्रकरणात पेपर फुटीचा मास्टर माइंड असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी आणि त्यांच्याशी संबंधित शिवराज मोटेगावकर संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. मोटेगावकरने केमिस्ट्रीच्या प्रश्नांसाठी 5 लाख रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान मोटेगावकरने पी.व्ही. कुलकर्णीकडून हे प्रश्न मिळवले होते अशी देखील माहिती आहे. दरम्यान सीबीआयच्या तपासामध्ये मोटेगावकरच्या फोनमध्ये केमिस्ट्रीचे 132 प्रश्न मिळाले, तर प्रश्नपत्रिकेच्या 36 इमेज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये मिळाल्या आहेत. दरम्यान मोटेगावकरकडील 132 प्रश्नांपैकी 111 प्रश्न नीटच्या परीक्षेत उतरले असल्याचा धक्कादायक खुलासा देखील या तपासातून पुढे आला आहे. दुसरीकडे देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आता मोठ्या आर्थिक व्यवहारांची जोड मिळताना दिसत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अटक आरोपी शिवराज मोटेगावकर आणि त्याच्या कुटुंबियांशी संबंधित बँक खाती आणि लॉकर्सची पडताळणी आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. सीबीआयचे पथक या लॉकर्समध्ये मोठी रक्कम, बेकायदेशीर मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि बँक व्यवहारांची माहिती शोधत आहे. या आंतरराज्यीय पेपर लीक रॅकेटच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित महत्त्वाचे दस्तऐवज सीबीआयच्या हाती लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. नीट पेपर लीकच्या या मोठ्या रॅकेटमध्ये सीबीआयने आतापर्यंत पुणे, लातूर आणि इतर भागांमधून 13 जणांना अटक केली असून हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. 3 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत पेपर लीक झाल्याचे आरोप झाले होते. वाढत्या वादामुळे अखेर 12 मे रोजी ही परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांचं नुकसान टाळण्यासाठी 21 जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली होती. या पेपरफुटीचा केंद्रबिंदू महाराष्ट्रात असल्याने खळबळ उडाली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.